सर्व कागदपत्र आणि अहवालाचा अभ्यास करणार असल्याचं देखील चौकशी समितीने म्हटलेलं आहे। 2 दिवसात सविस्तर अहवाल सादर करणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। यावेळी एक महत्त्वाची बातमी, सरकारने जी चौकशी समिती तयार केली होती त्या चौकशी समितीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवलाय। ऍडमिट करून न घेणं हीच मोठी चूक आहे असं चौकशी समितीने म्हटलेलं आहे। त्यामुळे सर्व कागदपत्र आणि अहवाल तपासू, त्याचा अभ्यास करू आणि मग 2 दिवसात सविस्तर अहवाल सादर करणार असल्याचं चौकशी समितीने सांगितल्याचं कळत आहे। ऍडमिट करून न घेणं हीच मोठी चूक होती असं देखील आता सांगण्यात आलेलं आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाला हा एक मोठा झटका म्हणावा लागेल, कारण ऍडमिट करून न घेता यावेळेस त्यांना या रुग्णाला घरी पाठवणं, पैशांची तजवीज करण्यासाठी सांगणं हीच मोठी चूक होती असं चौकशी समितीने आपल्या अहवालामध्ये म्हटलेलं आहे। तसा ठपका ठेवलेला आहे। यावेळेस एक महत्त्वाची बातमी, सरकारकडून एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे। ही चौकशी समिती या रुग्णासंदर्भात तसंच हॉस्पिटल प्रशासनासंदर्भात संपूर्ण अहवाल तयार करणार आहे। नेमकं काय घडलं होतं त्या संदर्भातला अहवाल ही समिती तयार करणार आहे। 2 दिवसात सविस्तर अहवाल सादर करणार असल्याचं आता सांगण्यात आलेलं आहे। चौकशी समितीने मात्र दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवलेला आहे। ऍडमिट करून न घेणं हीच मोठी चूक असल्याचं म्हटलंय। नितीन पाटणकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस थेट पुण्याहून जोडले गेलेले आहेत। नितीन, काय म्हटलेलं आहे नेमकं या चौकशी समितीनं? दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासंदर्भात चौकशी करण्यासाठी काही समित्या नेमलेल्या आहेत आणि त्यातली सर्वात महत्त्वाची समिती जी आहे ती आरोग्य विभागाची आहे। आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी डॉक्टर यामध्ये सहभागी आहेत आणि त्यांचा प्राथमिक अहवाल आज आलेला आहे। प्राथमिक अहवाल या समितीचे अध्यक्ष आहेत, त्यांनी तो शासनाला, आरोग्य विभागाला सादर केलेला आहे आणि यामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती ठपका ठेवण्यात आलेला आहे। यातला सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे की या पेशंटला तनिषा भिसे ज्या आहेत त्यांना ऍडमिट न करून घेणं ही दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची सर्वात महत्त्वाची चूक होती। ती चूक केली आणि त्यामुळेच पुढचे कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाले। रुग्णाला अचानक मृत्यूला सामोरं जावं लागलं, आकस्मिक मृत्यूला सामोरं जावं लागलं। आणि हा जर कधी ठपका ठेवला असेल तर आता या रुग्णालयावर काय कारवाई होते हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। धन्यवाद नितीन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय चौकशी समितीने हा ठपका ठेवलेला आहे। ऍडमिट करून न घेणं हीच मोठी चूक असल्याचं आता या चौकशी समितीने म्हटलेलं आहे। सर्व कागदपत्र आणि अहवाल यांचा अभ्यास आता ही चौकशी समिती करेल आणि 2 दिवसात सविस्तर अहवाल सादर करणार असल्याचं देखील सांगण्यात आलंय।